खोपोलीला इडली खातोय आणि थोड्या वेळाने बोरघाट चढायला सुरुवात करणार आहे मी आणि शैलेंद्र फर्स्ट टाइम आणि जयेश सेकंड टाइम. चला सुरुवात करूया व्हिडिओला. सो रफली घाट चढायची सुरुवात झाली आहे. 7:50 झाली आणि इथून आम्ही बाहेर आलेलो खोपोली स्टेशन मधून आणि हा घाट सुरू झाला. सो आजच्या राईड मध्ये माझ्या बरोबर जयेश आणि शैलेंद्र आहे. जयेशने एकदा केलाय घाट, शैलेंद्र आणि मी फर्स्ट आहे. सो चला सुरू करूया. सो ह्या जागेवरून मित्रांनो लास्ट टाइम मी माझा घाट सोडलेला ज्यावेळेला मी आलेलो तेव्हा हीच ती जागा होती ज्याच्यावरनं मग मी पुढे चालवलीच नाही. आज आपल्याला टॉपपर्यंत जायचं आहे. यस, आत्ताशी सुरू झाला आहे घाट. अर्धा पाऊण किलोमीटर झाला असेल. अजून 6-1 किलोमीटर आहेत. हवा येते मध्ये मध्ये, गार हवा येते मध्ये मध्ये. पावसाचे थेंब पडत आहेत अंगावर, त्याने थोडंसं बरं वाटते आणि अंगातून घामाच्या धारा आतापासूनच व्हायला सुरुवात झाली. ॲक्च्युली ह्युमिडिटी आहे बऱ्यापैकी, त्यामुळे जरा घाम पण येतोय. आता टाटाच्या टर्नपर्यंत आलो. जयेश मागे आणि शैलेंद्र पुढे आणि हा टाटाचा टर्न मारला. मागच्या वेळेला हा घेताच नव्हता मला आणि माझा धीरच झाला नाही इथपर्यंत यायचा देखील. ह्या वेळेला मारला. बरेच घाट चढलो आणि बोरघाटाची ॲक्च्युली माझ्या मनामध्ये ना एक भीती आहे, तीच आज घालवून टाकायची. चला आज भीती घालवूया, बोरघाट चढूया. वन दोन टर्न सक्सेसफुली मारले. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ मायसेल्फ. फक्त टर्निंगलाच मला 1-1 करायला लागते. बाकी ठिकाणी 1-3 वर चालतो मी. 1-2, 1-3 वर चालतो. हा मंदिराकडे आलो आणि थंड हवेची झुळूक लागली. मंदिराकडे आलो. आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी. एवढं येणं पण माझ्यासाठी स्वप्नवत होतं काही टाईम पूर्वी. एवढं येणं पण कधी इमॅजिन नव्हतं केलं एवढं चाललं. इट्स अ ग्रेट इम्प्रूव्हमेंट. माझ्यातलीच मी केलेली इम्प्रूव्हमेंट आहे. जबरदस्त महेश, यू आर द बेस्ट.
मंदिर. सो आता सायकल इथे लावले आहेत आणि देवाकडे जातो, देवाचं दर्शन घेतो. सगळे लोक देवाला पैसे टाकतात आणि पुढे जातात. सो मंडळी, आता भूतो ना भविष्यती, मी शिंगरोबा देवाच्या मंदिराकडे आलोय. याच्या आधी मी कधीच हा घाट केलेला नव्हता आणि मला असं कधी ध्यानीमनी पण वाटलं नव्हतं की मी हा घाट इतक्या आरामात करीन. मला इथपर्यंत जरा पण त्रास नाही झाला. डेफिनेटली भरपूर प्रॅक्टिस केली, भरपूर सारे वेगळे वेगळे घाट केले, म्हणून हा घाट करायला मला एवढा काय त्रास नाही झाला आतापर्यंत. अजून 3-3.25 किलोमीटर वर आहे. सो जाणार आहेत वरती. पण एक या शिंगरोबाच्या मंदिराची एक छोटीशी स्टोरी, मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये इंग्रज जेव्हा रस्ता शोधायचे त्यावेळेला त्यांना एका शेतकऱ्याने हा रोड दाखवला. कारण त्यावेळेला कशी शेतकरी फिरायचे, मेंढपाळ लोक फिरायची. सो शिंगरोबा नावाच्या शेतकऱ्यांनी त्यांना हा रोड दाखवला आणि त्यानंतर त्यांनी त्या शेतकऱ्यालाच मारलं. नंतर गावकऱ्यांनी मे बी मंदिर बनवलं असेल. त्यामुळे ह्या ज्या रोडला आहे ना, ते शिंगरोबाचं मंदिर जाम फेमस आहे. लोक इथे थांबून शिंगरोबाच्या मंदिराला दक्षिणा देतात, पैसे टाकतात, गाडीमधून पण पैसे टाकतात. त्यामुळे ह्या घाटातून जाताना शिंगरोबाच्या मंदिराला नक्कीच भेट द्या, दर्शन घ्या. जर तुम्हाला आणखीन देखील काय माहिती असेल तर तुम्ही देखील या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. चला पुढच्या प्रवासाला आता सुरुवात करूया. त्याचबरोबर आपण इथे मंदिराची स्थापना झालेल्याचा पण एक बोर्ड आहे छोटासा, तो पण आपण बघू शकतो. इथे 1852 सन 1919 असं लिहिलेलं आपल्याला बोर्ड पण मिळतो. सो चला आता जायला निघूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही बघितलं शिंगरोबाच्या मंदिराकडे आपण थांबलेलो. एक शेतकरी ज्याने इंग्रजांना हा घाट रस्ता दाखवला, त्या शेतकऱ्याचं मंदिर बघितलं, त्यालाच इंग्रजांनी मारलं. म्हणजे किती निर्दयी दिवस होते त्यावेळेचे. अगोदर असं म्हणतात की हा घाट चढायला खूप कठीण होता आणि आता थोडा सोपा झाला आहे. सायकलिंगसाठी तर कठीणच आहे. प्रॅक्टिस केली म्हणून जरा जमतोय. उजवा पाय जरा भरला पण ठीक आहे. तिकडून इकडे आलो कारण इकडून डायरेक्ट चढण खूप कठीण आहे, म्हणून रस्त्याच्या डाव्या बाजूला आलो. तुम्ही बघाल हा जो चढ आहे ना, हा तिकडून मारायला एकदम कठीण आहे, म्हणून जरा ह्या बाजूला आलो मी आणि आता मारतोय. यू कॅन सी दी एलिव्हेशन, इट्स व्हेरी टफ आणि माझी तर फुल फाटून जाईल, म्हणून ह्या साईडला आलो ते बरं झालं. म्हणजे कम्पॅरेटिव्हली जरा कट मला इझी पडला. मला तर असं वाटतं भोरघाट माझा ऑल टाईम फेवरेट होणार आहे. जेव्हा पण कधी स्वतःची ठासून घ्यायची असेल ना, तेव्हा मी भोरघाटातच येणार असं मला वाटतंय. काय क्लायमेट आहे, अरे बाप रे, क्या क्लायमेट आहे भाई, एक नंबर, सुपर सुपर के भी ऊपर. काय दिसत नाही भावा. आता काय करायचं,
फॉग 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 सगळीकडे फॉग आहे. चढायला एका पण उतरलो नाही भावांनो, मी एका पण टर्निंगला उतरलो नाही आत्तापर्यंत. बाकी असं थांबलो 2दा, पण चढायला एका पण उतरलो नाही. जाण्याचा रोड वेगळा, येण्याचा रोड वेगळा आहे, त्यामुळे घाबरू नका. बिंदास या भोरघाटात चढायला, जाम मजा येते भावांनो. सो मंडळी, जबरदस्त असा घाट चढून इथपर्यंत आलो आहे. आता फक्त 1.5 किलोमीटर बाकी आहे, म्हणजे आपण टॉपला पोचू. तुम्हाला हा जो रोड दिसतोय त्या बाजूचा, तो ओल्ड हायवे आहे. इकडून आपण वर येतो आणि इकडून सरळ वर जातो आणि आपण टॉप गाठतो. तुम्हाला हा खोपोलीचा रोड दिसत असेल. तुमचं नाव काय? माझा संदीप कृष्ण शेडगे. आणि गाव कुठलं? गाव दस्तोरी. शिंगरोबा म्हणजे एक धनगर होता, तो आमच्या पिढीमधलाच होता. आणि ऍक्च्युली म्हणजे इंग्रज लोकांना त्यांनी खंडाळा घाटाचं मार्गदर्शन दाखवलेले आहे. अच्छा, म्हणजे मग नंतर गावकऱ्यांनी मंदिर ते तिथे त्याचं हे केलं सगळं. मंदिर बांधलं. हो, मंदिर बांधलं. आणि पैसे टाकतात ते कशाला टाकतात? पैसे म्हणजे एक परंपरा आहे, म्हणजे ते म्हणून पैसे लोक आशीर्वाद म्हणून. आशीर्वाद म्हणून टाकतात पहिल्यापासून ते लोक. तो वर जो दिसतोय तो एक्सप्रेस हायवे आहे. त्यावर आपल्याला जायला नाही भेटत, कारण आपण 2 व्हीलर किंवा सायकलवर आहोत. सो हा जो रोड आहे, या रोडने आपण आलो की असे इकडून येतो आणि इकडून क्रॉस करून आपण असे वरती जातो. खालतून पण जायला रस्ता आहे. आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तरच लोक जास्तीत जास्त हा व्हिडिओ बघू शकतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग शेवटपर्यंत काय काय होतंय ते तुम्हाला दाखवणार आहे आज या व्हिडिओमध्ये. आणि मी खूप आनंदी आहे, कारण हा घाट मी आज पहिल्यांदा चढलो. या घाटातल्या लोकांचा देव आहे सिंगरोबा, ज्याने हा घाट मार्ग दाखवला. सो मित्रांनो, आता 1.5 किलोमीटर राहिलाय फक्त आणि माझा आनंद गगनात भावायला असा झालाय. शपथ सांगतो, शपथ. मला वाटलं पण नव्हतं मी एवढा सराईतरित्या भोरघाट करीन. मला खूप भीती वाटत होती भोरघाटाबद्दल, पण ज्याला ज्याला भीती वाटते भोरघाटाबद्दल त्याला मी हे सांगू इच्छितो की या बिंदास, काय नाही होत, आरामात मारू शकाल तुम्ही. फक्त जिद्द ठेवा मनामध्ये करण्याची. यू कॅन डू दिस. येस सर, आता आपणच भोरघाट ऑर्गनाईज करूया. जे लोक घाबरतात ना त्यांना घेऊन येऊया. आपण पाहिजे तर लास्टला चालवूया त्यांच्या बरोबर, पण सगळ्यांना घेऊन येऊया भोरघाटासाठी. एक नंबर, काय सीन आहे यार. आरामात आरामात. आई शपथ, फॉग बघ आहे डोंगराला. हा, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. असं चालू. यस. आता नेक्स्ट काय माहितीये काय? नेक्स्ट माथेरान. ऑलमोस्ट टॉपवर पोचलो. डाव्या बाजूला मुंबई एक्सप्रेस हायवे. आता इथून आपल्याला सरळ जायचं आहे. हा एक क्रॉसिंग आहे, थोडासा काळजीपूर्वक क्रॉस करायला पाहिजे, कारण समोरून गाड्या आहेत. इकडून एक्सप्रेस हायवेला जातो आपण. मागे एक्सप्रेस हायवे. आता आपल्याला तो आयकॉनिक ब्रिज लागेल, ज्याच्यावरून आपण फोटो काढणार आहे. खाली ट्रॅफिक बघ किती आहे. जबरदस्त ट्रॅफिक दाखवतो तुम्हाला खाली. हे बघा, जबरदस्त ट्रॅफिक. आणि पुढे आम्ही सगळे सायकल चालवतो. हा एक शॉट फक्त मी हातातून घेतलाय, बाकी सगळे शॉट इंस्टा 360. सो गाइज, दिस इज द लास्ट पॉइंट, टॉप मोस्ट पॉइंट ऑफ भोरघाट. भोरघाट इज डन. पण अमृतांजन पॉइंटवर उभा आहे
आणि खालती तुम्ही बघू शकता जबरदस्त हा जो रोड आहे तो दिसतोय तुम्हाला, एक्सप्रेस हायवे दिसतोय. आणि मी इथे जरा असा उभा आहे वरती आणि तुम्हाला दाखवतोय सगळं. सो आता इथून एक ट्रेन येणार आहे, तर त्याच्यासाठी आम्ही थांबलोय. ऍक्च्युली समोर ट्रेनचा ट्रॅक आहे तिकडे आणि इथे एक बोगदा आहे. सो बघूया आपल्या नशिबात त्या बोगद्यातून येणारी ट्रेन बघायला मिळते का की नाही मिळत आहे. आणि एक 5-10 मिनिटं 15 मिनिटं वाट बघणार आहोत आम्ही आणि मग जाणार आहोत. कायच दिसत नाही समोर. अरे आवाज आ रहा है ना, देखो आवाज शांत बैठो. एवढा अरे वो हॉर्न बजाएगा उधर, इसके बाहर निकलेगा.